भगवंताची भक्ती जर आपण निष्ठेने केली, विश्वास ठेवून केली, तर ती भक्ती कधीच खाली जात नाही। भक्तीमुळे जीवनातील कष्ट दूर होतात। तर मित्रांनो, ज्यांना सर्व शक्तिमान म्हटलं जातं, बलबुद्धी विद्या ज्यांच्याकडे आहे, ज्यांना 11 रुद्र म्हटलं जातं, भगवान शिवशंकराचा अवतार, आणि ते म्हणजे बजरंग बली, म्हणजेच आपलं हनुमानजी हे दैवत। आणि हे दैवत जे आहे, या कलियुगात सुद्धा लवकर प्रसन्न होणारं दैवत आहे बघा। आणि ज्यावेळी तुम्ही हनुमंताची भक्ती अगदी मनापासून, हृदयापासून करता, त्यावेळी हनुमानजी तुमच्यावरती प्रसन्न आहेत का? आणि जर झाले असतील हनुमानजी प्रसन्न तुमच्यावरती, तुमची सेवा पाहून, तुमची निष्ठा पाहून, तर तुमच्या जीवनामध्ये हे 7 संकेत घडू लागतात बघा, की हनुमानजी तुमच्या पाठीशी उभे आहेत सावलीसारखे। ते कोणते संकेत आहेत ते जाणण्यासाठी आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, विश्वासानं अगदी। चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा, आणि शेवटी आम्हाला कमेंट जय श्रीराम, जय बजरंग बली अशी कमेंट जरूर द्या विश्वासानं। तर मित्रांनो, पहिला संकेत, की जो व्यक्ती हनुमंताची अगदी मनापासून विश्वासानं भक्ती करतोय, आणि हे भक्ती करताना त्या व्यक्तीच्या सात्विक जे गुण आहेत, त्या सात्विक गुणामध्ये विकास होऊ लागतो बघा हळूहळू। चांगल्या कर्माकडे मन वळतं, मांस मदिरा म्हणजे व्यसनाधीन जे मन जात होतं पहिलं, ते आता जात नाही। वाईट संगत सुटून जाते, चांगला आणि वाईट समजू लागतं, प्रत्येक प्रकारचं तामसिक भाव हा संपून जातो बघा। आणि ज्यावेळी व्यक्तीमध्ये सात्विक गुणांचा समावेश होतो, चांगलं वाईट समजू लागताना निर्णय घेण्याची क्षमता मनामध्ये येते बघा। निर्णय कसा घ्यावा, त्यावेळेला त्या व्यक्तीनं नक्की समजून जायचं की सर्व शक्तिमान हनुमंताची ताकद आपल्या पाठीमागे उभी राहिली। लक्षात घ्या, निर्णय घेण्याची क्षमता ही फार मोठी महत्वाची। ज्यावेळेला तुम्ही निर्णय घेऊ लागता उत्तम प्रकारे, त्यावेळी तुम्ही समजून जायचं की बजरंग बली तुमच्या पाठीशी। जी व्यक्ती हनुमंताची भक्ती करते मनापासून, त्या व्यक्तीचा आळस कमी होतो, शरीरामध्ये एक नवीन ऊर्जा, नवा जोश त्या ठिकाणी येतो, आणि तुमच्या शरीरातील जी नकारात्मक ऊर्जा बाधा पोचवत होती तुम्हाला, तुमची मानसिक शारीरिक भावना ही ऊर्जा नष्ट करत होती, चोरत होती, ती सारं नकारात्मक तत्व हनुमंताच्या भक्तीने नष्ट होऊन जातो बघा। आता दुसरा संकेत पाहणार आहोत आपण, आणि हा संकेत म्हणजे स्वप्नांच्या माध्यमातून सुद्धा बजरंग बली तुम्हाला सांगतात की मी तुझ्या पाठीशी उभा आहे। मित्रांनो, या स्वप्नांच्यामुळं, या ब्रह्मांडातील ऊर्जेचे संकेत आहेत ते तुम्हाला प्राप्त होतात केवळ भक्तीमुळं। आणि ही जी दैविक ऊर्जा आहे, याचा प्रभाव तुमच्याकडे असेल तर मित्रांनो, स्वप्नाच्या माध्यमातून ते संकेत तुमच्यापर्यंत पोहोचतात आणि आपल्याला सांगतात की मी प्रसन्न आहे तुझ्यावरती। मित्रांनो, उत्तम प्रकारचा संकेत म्हणजे स्वप्नामध्ये तुम्ही आहात आणि तुम्ही हनुमंताचं दर्शन घेतात। सगळ्यात मोठा संकेत हनुमानजीचं दर्शन होणं, किंवा तुम्ही हनुमंताच्या मंदिराकडे त्या ठिकाणी जातात, हा सुद्धा उत्तम प्रकारचा संकेत आहे। हनुमंताची मूर्ती तुमच्या स्वप्नात दिसणं, तुम्ही हनुमंताची त्या ठिकाणी भक्ती करताय, पूजा करताय, हा सुद्धा मोठा संकेत आहे। म्हणजे प्रत्यक्षात त्या ठिकाणी तुम्ही जी केलेली भक्ती, प्रामाणिकपणे त्या भक्तीवरती हनुमानजी प्रसन्न आहेत, या संकेताच्या माध्यमातून समजतं। मित्रांनो, पुढचा जो संकेत आहे तिसरा, तो सुद्धा संकेत फार महत्वाचा आहे। आणि ज्यावेळी तुम्ही झोपेत असता, गाढ झोप लागते तुम्हाला संध्याकाळची, आणि त्या झोपेमध्ये हनुमान चालीसा स्पष्ट तुम्हाला ऐकायला येते, हनुमानजीचा मंत्र तुमच्या कानावरती स्पष्ट येतो, हनुमंताचं भजन चाललेलं तुम्ही ऐकताय स्वप्नामध्ये गाढ झोपेत, की बजरंग बली तुमच्या पाठीशी आहेत। तुम्ही हनुमंताच्या भक्तीत अगदी लीन होऊन गेलात, आणि अशा वेळी समजून जायचं की हनुमानजीची पूर्ण कृपा दृष्टी तुमच्याकडे, आणि ह्या सगळ्या घटना ब्रह्ममुहूर्तावर घडतात। फक्त विश्वास ठेवायचा आणि त्या भक्तीमध्ये लीन होऊन जायचं आपण। मित्रांनो, चौथा संकेत आपण पाहणार आहोत की हनुमानजी प्रसन्न आहेत का तुमच्यावर। जो भक्ती करतो त्याच्या मनातील भय हे संपून जातं, मृत्यूचं भय संपून जातं, जीवन अगदी खुल्या मनानं, मोकळ्या मनानं तो व्यक्ती जगू लागतो, आणि तो व्यक्ती स्वीकार करतो की मृत्यू आपल्या हातात नाही, चिंता करण्याची आपल्याला काही गरज नाही, हनुमानजी आहेत आपल्या पाठीशी। ज्या गोष्टीचं पूर्वी टेन्शन घेता, संसारामध्ये हे नाही ते नाही, पुढं कसं होणार, म्हणजे अनेक टेन्शन माणसाच्या पाठीमागे असतात, आणि ज्या वेळेला भगवंत प्रसन्न होतात त्यावेळेला ह्या टेन्शनापासून तुम्हाला सगळी मुक्ती मिळते बघा। कारण त्या ठिकाणी बजरंग बलीचं एक प्रकारचं सुरक्षा चक्र तुमच्या भोवती उभं राहतं, कडेने राहतं, आणि सगळी जी नकारात्मक शक्ती आहे ती तुमची नकारात्मक शक्ती त्या चक्राला अडते, ती आतच होऊ शकत नाही तुमच्या शरीरात। मित्रांनो, जर भक्ती मनापासून केली तर हे संकेत तुम्हाला नक्की घडू लागतील बघा, आणि जर घडत असतील तर हनुमानजी प्रसन्न आहेत हे नक्की समजून जा। मित्रांनो, पाचवा संकेत आहे
फार मोठा संकेत आहे बघा 5वा सुद्धा. तुम्ही भक्ती करताय हनुमंताची आणि त्यावेळी हळूहळू तुमचा राग कमी होतो आणि ती जागा प्रेम, भावना आणि भक्ती घेते. ज्या इष्ट देवतेची तुम्ही पूजा करताय, ध्यान करताय, त्याचं गुण तुमच्यात हळूहळू उतरू लागतं. मित्रांनो, आजही हनुमानजी प्रत्येक क्षण गंधमादन पर्वतावरती प्रभू रामांची भक्ती करतायत आज सुद्धा, आणि अगदी विनम्रतेने. आणि हनुमानाचे जे गुण आहेत भक्तीचे, हे गुण तुमच्यात हळूहळू येतात बघा, आणि तुमचा राग हे ना कमी होतो. मित्रांनो, पुढचा जो संकेत आहे तो 6वा आहे की हनुमानाची भक्ती तुम्ही करताय आणि तुमच्यावर कृपा झाली का, हे कसं दिसतं बघा पुढं. कारण तुमचा जो पूर्ण दिवस आहे, पूर्ण हप्ता 8 दिवस पुढचे म्हणायचे, अगदी तुम्ही नम्रतेने वागू लागता, तुमच्या मनातला राग जातो. ही जी कृपा आहे सगळी हनुमानाची कृपा आहे. तुमचं जे मन आहे एका समुद्रासारखं शांत होऊन जातं. तुमचा माइंड, तुमची बुद्धी एकदम शांत होते. लक्षात घ्या, तुम्हाला कुणी अपशब्द जरी वापरला तुम्ही शांत राहता, नम्रतेने त्याच्याशी बोलता, आणि ही तुमची नम्रता पाहून समोरचा सुद्धा शांत होतो, नम्र होतो. मित्रांनो, हा सगळ्यात मोठा संकेत म्हणजे हा हनुमंताचा आहे. सावली तुमच्या पाठीमागे उभी हो, आणि याच्यामुळे ह्या घटना तुमच्या आयुष्यात, तुमच्या जीवनामध्ये हळूहळू घडू लागतात. मित्रांनो, शेवटचा 7वा संकेत आपण ऐकणार आहोत. तुम्ही भक्ती करताय, लीन होऊन गेलाय भक्तीमध्ये हनुमंत, आणि इथून पाठीमागे तुम्ही स्वतःला कमी समजत होता, आणि अचानक तुमच्या मनामध्ये असे विचार येतात की स्वतःला जे कमी समजून होतात ते विचार संपून जातात. तुमच्या मनामध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास तयार होतो. तुम्हाला जे मिळतंय तुमच्या कर्मानं, तुमच्या नशिबानं मिळतंय, आणि तुम्ही ते सगळं स्वीकार करता आणि अगदी समाधानानं राहताय. लक्षात घ्या, हा संकेत आहे ना तो हनुमंताच्या ऊर्जेचा आहे. जे ईश्वरानं दिलंय त्याचं तुम्ही आभार मानू लागता प्रत्येक क्षणी. ही कृपा ही हनुमंताची. प्रत्येक गोष्टीचा आभार मानायचा असतात. आभार मानण्याची ज्या वेळेला सवय लागते त्यावेळेला तुम्ही समजून जायचं की तुम्ही ज्या देवाची भक्ती करताय, ज्या बजरंगबलीची भक्ती करताय, ते बजरंगबलीचं कवच तुमच्या भोवती तयार झाले, आणि नकारात्मक शक्ती पळून जाऊन एक सकारात्मक शक्ती तुमच्या हृदयामध्ये प्रवेश केलेला आहे, आणि त्यामुळे ह्या सगळ्या घटना घडू शकतात. मित्रांनो, हे सगळं संकेत तुम्हाला जर मिळत असतील तर कुठलीही शंका न धरता बजरंगबली तुमच्यावरती प्रसन्न आहेत असं समजून आपण जावं. कारण या कलियुगात सुद्धा चिरंजीवी असणारे सर्व शक्तिमान, ज्यांना भगवान शिवशंकराचा 11वा रुद्र म्हटलं जातं, ते म्हणजे हनुमानजी आपले आजही गंधमादन पर्वतावरती भगवान श्रीरामांचं नामस्मरण करत आहेत. आणि तुम्ही ज्या ठिकाणी भक्ती करताय त्यांची मनाचा वेग त्या ठिकाणी बजरंगबलीकडे येईल. मनाचा वेग की क्षणभरात तुमच्यापाशी पोहोचतील आणि तुमची मदत करतील, एवढी ताकद त्या ठिकाणी बजरंगबलीची. म्हणून मित्रांनो, विश्वासानं बजरंगबलीची भक्ती करा. हे कलियुग जरी असलं ना तर कलियुगात आजही त्या ठिकाणी हे चिरंजीवी श्रीरामाचा जप करत आहेत. फक्त तुम्ही भक्ती करा मनापासून, नक्की तुम्हाला मदत करतील विश्वासानं, आणि हे सगळे संकेत हळूहळू तुम्हाला दिसू लागतील. मित्रांनो, ही माहिती जर आवडली ना तर विश्वासानं त्या ठिकाणी आम्हाला जय श्रीराम आणि जय बजरंगबली अशी कमेंट द्यायला मात्र विसरू नका. कारण राम नामात फार ताकद आहे. श्रीराम म्हटलं ना की आपल्या हनुमंतरायाला फार आनंद होतो. म्हणून अशी आम्हाला कमेंट द्या. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.